नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर येत्या गुरुवारी म्हणजे 10 जुलै 2025 या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि आपल्याला गुरुपौर्णिमेच्या बऱ्याच काही सेवा करायच्या आहेत, त्याच्याबद्दलची आता ही माहिती पाहूया। तर सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपल्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असेल, पण गुरुपौर्णिमा ही मठात, केंद्रात किंवा एखाद्या मंदिरात तिथे पण जाऊन साजरी करू शकतो। पण ज्यांना कुणाला मठ, केंद्र किंवा मंदिर जवळ नाही त्यांनी आपल्या घरात जरी गुरुपद घेतलं तरी गुरुपौर्णिमा साजरी केली तरी पण चालेल। कारण कसं असतं, सगळ्यांनाच बाहेर पडायला जमते असं नाही किंवा केंद्रात जायला जमेल, मंदिरात जायला जमेल असं होत नाही। तर आपण हे सगळी सेवा घरात राहून पण करू शकतो आणि घरात राहून पण गुरुपौर्णिमेची सेवा करू शकतो, गुरुपद घेऊ शकतो। आता या दिवशी सकाळ सकाळ आपल्याला जरा लवकरच उठायचं आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, म्हणजे आपली कामे जरा पटपट आवरतील। कारण कसं आहे, थोडं जरी उशिरा उठलो तरी आपलं सगळं काम आवरत नाही आणि त्यानंतर मग आपल्याला सेवेला पण उशीर होतो। या दिवशी आपली देवपूजा, सेवा किंवा अभिषेक हे जरा लवकर झालं तर अतिशय चांगलं, कारण काम भरपूर असतं या दिवशी। तर आता सकाळी लवकर उठून आपलं आधी सगळं घर स्वच्छ करून घ्यायचंय, अंगण वगैरे सगळं झाडून घ्यायचंय, म्हणजे जी काही स्वच्छता असेल ती आपल्याला सगळ्यात आधी करून घ्यायची आहे। आंघोळ झाल्यानंतर आपण आपलं आवरायचं आहे, त्यानंतर लगेचच आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे। आपली देवपूजा करून झाली, तुळशी पूजा, दिवाबत्ती सकाळची करून झाली, त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या घरात जर बाहेर जाणारी माणसं असतील, शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांचं आवरून द्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते असतं, आपण त्यांना आपल्यासाठी थांबवू शकत नाही, त्यासाठी त्यांचं सगळं आधी आवरून द्यायचं आणि त्यानंतरच मग आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची, म्हणजे सेवेला पण आपल्या भरपूर वेळ मिळतो आणि निवांत अशी सेवा आपल्याला करता येते। तर आपले ही बाकीची सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उंबरापूजन करून घ्यायचं आहे, तुळशीपुढं रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपलं जे मुख्य द्वार असतं ते सजवायचं आहे, कारण तिथूनच आपली लक्ष्मी ये जा करत असते। मुख्य द्वार जर सजलेलं असेल किंवा स्वच्छ जर असेल तर आपली लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करते। त्यानंतर उंबरापूजन करून घ्यायचं आहे, हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। ही सगळं दिवाबत्ती दारातलं म्हणजे सगळं काही उरकून झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे स्वामींचा अभिषेक। आता ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी स्वामींवर अभिषेक करायचा आहे आणि ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फक्त फोटो पुसून घ्यायचा आहे। मूर्तीवर आपण अभिषेक हा दही, दूध, तूप आणि मध ह्या गोष्टींनी करू शकतो आणि जर पंचामृताने केला तरी पण चालतो आणि ह्यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तरी फक्त पाण्याने केला तरी चालेल। दूध आपल्याला तापवलेलं घ्यायचं नाही, दूध हे कच्चंच घ्यायचं आहे आणि कच्च्या दुधानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे। कधी पण आपण अभिषेक करायचं म्हटलं, कोणत्याही देवाला, महादेवाला जरी करायचं म्हटलं तरी दूध हे कच्चेच वापरायचं आहे, तापवायचं नाही। न तापवता दूध आपल्याला घ्यायचं आहे। दही, दूध, तूप आणि मध यांनी अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडे गळती पात्र असेल त्या गळती पात्राने स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे। स्वच्छ पाणी म्हणजे आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे, कारण ते पाणी आपल्याला प्यायचं आहे, म्हणून आपण स्वच्छ पाण्यानेच मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटो स्वच्छ पुसून त्याला हार फुल वाहून तो आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर मी ज्या आता पुढे सेवा सांगणार आहे त्या सेवा आपल्याला करायच्या आहे। स्वामींना एका तामणात ठेवून गळती पात्र लावायचं आहे पाण्याने भरून आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामींवर अभिषेक करता करता ज्या काही सेवा करायच्या त्या करायच्या आहेत। आता सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे। स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे 1 वेळा आणि मग आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आहे आणि एकदा फलश्रुती घ्यायची आहे। परंतु ज्यांना कुणाला 16 वेळा स्त्री सूक्त म्हणायला जमत नसेल त्यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालतं। 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, 1 वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आणि फलश्रुती घ्यायची। आता आपला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिला तिच्या जागेवरती ठेवायचं आहे। जे अभिषेकाचं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते भांडं जमिनीवर ठेवायचं नाही, ते भांडं कुठंतरी असं थोडंसं वरती ठेवायचं आहे, म्हणजे खाली जमिनीला त्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे। कारण जर जमिनीला स्पर्श झाला तर जी काही आपण सेवा केलेली असते ती सगळी जमिनीला जाते, म्हणून ती जे आपण पाणी भांड्यामध्ये ठेवलेलं आहे ते पाणी कापडावर एखाद्या ठेवायचं, नाही तर टेबलवर ठेवायचं, खुर्चीवर ठेवायचं, परंतु जमिनीवर ठेवायचं नाही। त्यानंतर आपल्याला महाराजांना हिना अत्तर लावून घ्यायचं आहे। महाराजांना हिना अत्तर अतिशय म्हणजे प्रिय आहे, म्हणून आपण ते हिना अत्तर महाराजांना एका कापसावर घेऊन ते लावून, आपल्याकडे जर वस्त्र असतील तर ते परिधान करायचे आहेत आणि त्याचा टिळा
लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जर हार असेल छोटासा तर तो हार घालायचा आहे, आणि नसेल तर मग आपण आपले एक फूल अर्पण करायचं आहे. आपल्याला जे फूल अवेलेबल होईल, आपल्याकडे जे फुलं असेल ते व्हायचं आहे, आणि त्यानंतर मग स्वामींना नमस्कार करायचा. झाल्यानंतर आपण जी पुढची सेवा करणार आहोत म्हणजे काय, अष्टगंध लावणे, हिना अत्तर लावणे, कपडे घालणे, हे सगळं करत असताना आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. ही झाली मूर्ती असेल त्यांची सेवा, आणि जर ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी तोच फोटो पुसून लावून द्यायचा आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलंयच. त्यानंतर समोर बसूनच, फोटोच्या समोर बसून आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आधी स्वामीस्तवन घ्यायचं आहे, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं आहे, नंतर पुरुष सूक्त 16 वेळा घ्यायचं आहे, नंतर श्री सूक्त 1 वेळ, आणि फलश्रुती. सगळी सेवा तुम्हाला फोटो समोर बसून करायची आहे. आता आपला अभिषेक सेवा सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महाराजांची आरती करून घ्यायची आहे. असेल ती आरती करायची आहे, आणि येत नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आरत्या दिलेल्या आहेत. त्या आरत्यांमध्ये गणपतीची आरती, स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती, ह्या सगळ्या आरत्या त्याच्यामध्ये आहेत. त्या तुम्ही पाहून म्हटल्या तरी चालेल. झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये काय काय करायचं पाहिलं तर स्वामींना आपली सेवाच ही सगळ्यात प्रिय आहे, त्यामुळे नैवेद्य आपण आपल्या मनाने काही पण करू शकतो. आपण जे आपल्या इच्छेने आणि आपण मनाभावे जे करू नैवेद्य ते स्वामी आपलं ग्रहण करणारच आहे. पण ज्यांना जमेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी स्वामींना नैवेद्य हा पुरणपोळीचा किंवा बेसन लाडू, खीर किंवा रवा, शिरा, आणि यापैकी काहीच जर जमलं नाही तर आपण फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य पण दाखवू शकतो. आणि हे पण नसेल आपल्याकडं तर आपण एक केळी जरी स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवली तरी पण ते स्वामी आनंदाने स्वीकारतात. ज्यांना फक्त आपला वेळ हवा असतो, सेवा किती मनोभावे करतो हे हवे असते. आपण या दिवशी काय झालंय, सगळ्यांनीच 21 दिवसाची सेवा, कुणी 11 दिवसांची सेवा चालू केलेली आहे स्वामी चरित्र सारामृताची. याची पण सांगता बऱ्याच जणांची आलेली असेल, तर त्यांच्यासाठी आता आपल्याला त्या सेवेचं उद्यापन पण करायचं आहे. कसं करायचं तर आपण आपली ही सगळी सेवा झाल्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत हा पाठ करणारच आहोत. तो पाठ झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य पण दाखवणार आहोत. पण ज्यांना कुणाला जमेल त्यांनी 11 मुले जेव घातले तरी पण चालेल, आणि ज्यांना नाही जमणार त्यांनी नाही घातले तरी चालते. तिथे तुम्ही आपला संकल्प सोडू शकता. म्हणजेच आपल्या 21 पारायणाची समाप्ती होते. आणि अगदी 11 मुला जेव घालायची ऐपत नसेल किंवा आपल्याला जमत नसेल तर एक जोडी जेव घातली तरी पण यापैकी तुम्ही काही केले तरी चालेल. आणि नाही जमलं तर आपण स्वामींना फक्त नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून आपली सेवेची सांगता केली तरी पण. ज्यांना कुणाला सुतक, विटाळ, मासिक धर्म आलेला असेल तर त्यांना ही नक्की सेवा करता येणार. काय करायचं, आपलं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहायचा. आणि समजा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ हा यूट्यूबला लावून देऊन ऐकला तरी पण चालतो. जे काही कराल ते मनोभावे केलं की ते स्वामींपर्यंत पोहोचतं. ही झाली सगळी स्वामींची सेवा. तर आता या दिवशी आपल्याला स्वामींचं गुरुपद पण घ्यायचं आहे, कारण ही आहे गुरुपौर्णिमा, आणि या दिवशी आपल्याला स्वामींना आपले गुरु करून घ्यायचं आहे. तर आता या केंद्रात घेतलं तर अतिशय उत्तम, परंतु सगळ्यांनाच केंद्रात जायला जमत नसेल त्यांनी घरात पण आपल्याला गुरुपद घेता येतं. आपल्या जीवनामध्ये गुरु नसेल तर काहीच नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपण जन्मल्यापासून आपल्याला गुरु भेटत जातात. सगळ्यात आधी आपल्याला जन्म झाला की आपले आई वडील आपले गुरु असतात. त्यानंतर आपण शाळेत जायला लागलो, त्यानंतर ते शिक्षक आपले वेगवेगळ्या वर्णावर आपल्याला गुरु भेटत जातात. आता तर आपण खूप नशिबान आहोत, आपल्याला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घ्यायला मिळत आहे. गुरु आपल्याला भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला शिकवतात. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्याच्या नात्याचा दिवस आहे. त्यांच्यातील विश्वास करण्याचा हा दिवस आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. म्हणूनच महाराजांचे गुरुपद आपल्याला याच दिवशी घ्यायचे आहे. तर आता तुम्ही गुरुपदे केंद्रात घ्या, मठात घ्या, कुठेही घ्या, परंतु आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे, आणि त्यानंतर एक फूल घ्यायचं आहे. आपल्याला जे भेटेल ते फूल घ्यायचं आहे. गुलाबाचं फूल भेटलं तर अतिशय चांगलं, परंतु जे आपल्याला भेटेल ते फूल घ्यायचं आहे. आणि समोर बसून आपल्याला गुरुपद घ्यायचं. गुरुपद हे दिवसभरात तुम्ही कधी पण घेऊ शकता. नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे, महाराज तुम्हीच माझे सर्व काही आहात, माझे गुरु, परमगुरु, सद्गुरू आहात. आजपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे गुरु आहात अशी स्वामींना प्रार्थना करायची. हे गुरुपद तुम्ही स्वीकारावं अशी विनंती करायची आहे. आणि नारळ, खडीसाखर आणि फूल स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता आपण जे अभिषेक केला होता ते जे पाणी आहे ते आपल्याला
डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे, अकाल मृत्यू हरणम व्याधी विनाशनम. गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारग्या यहम शिरसाधार म्याहम असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मंत्र देते, तो मंत्र व्यवस्थित म्हणायचा आहे. थोडेसे अवघड आहेत, थोडा हळूहळू म्हणला तरी पण हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जे आपल्या हातामध्ये पाणी आहे ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या महाराजांना गुरु करून घ्यायचं आहे. आपण सगळे स्वामी सेवेकरी खूप भाग्यवान आहोत, आपल्याला महाराजांचं गुरुपद मिळत आहे. महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आपले जे भोग असतात त्याची तीव्रता नक्कीच कमी होते, हे भोगूनच संपवले जातात. परंतु सेवेमध्ये आल्यानंतर त्याची झळ आपल्याला अगदी कमी प्रमाणात जाणवते. महाराज आपल्या पाठीशी आहेत ही भावनाच अतिशय सुंदर आहे आणि महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म गेला वाया. स्वामी समर्थ सेवेकरांना खूप मोठी पर्वणी आहे. पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा दिवस. म्हणूनच या दिवशी गुरूंची प्रार्थना करायची, गुरूंपुढे नम्र व्हायचं आहे. चला तर पण मग आता झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण कर. काही सेवा सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी आशा करते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. आणि जर तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने नवीन व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.